नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहोत आपण फिनिक्समध्ये आणि फिनिक्समधून जाणार आहोत एका महत्त्वाच्या ठिकाणी फिरायला. आजचा व्हिडिओ प्लीज तुम्ही नक्की पूर्ण बघा, कारण आजचा व्हिडिओ हा झाडांचं महत्त्व पटवून देण्याचा आहे. भारतामध्ये झाडांना शून्य किंमत देऊन जंगलच्या जंगल उद्ध्वस्त केली जातात. कारखाने, फॅक्टरी उभारण्यासाठी निसर्गाचा ऱ्हास केला जातो. झाडे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत ते तुम्ही बघाच. वाळवंटाच्या कणकर भूमीत जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतासारखा असतो, तिथे टिकून राहतो एक विलक्षण योद्धा, तो म्हणजे कॅक्टस. काटेरी झाड, कठोर पण जगण्याची असामान्य क्षमता असते. कॅक्टस म्हणजे सामान्य झाड नाही, कॅक्टस म्हणजे कुटुंबातील वनस्पती आहे. अंदाजे 1700 पेक्षा जास्त प्रजातीमध्ये सापडतात. कॅक्टस हे स्वतःमध्ये पाण्याचा साठा करून ठेवतो, म्हणून अनेक महिने पाण्याचा एक थेंबही न घेता पाण्याशिवाय जगू शकतात. वाळवंटातला राजा म्हणून ओळखला जाणारा कॅक्टस, त्याचं सर्वात मोहक रूप म्हणजे त्याची फुलं. ही फुलं काही तासांसाठी किंवा फक्त एका रात्रीसाठीच फुलतात. त्यांची रंगांची उधळण लाल, जांभळी, पिवळी, पांढरी असतात. वाळवंटाला क्षणात स्वर्ग बनवतात. या फुलांच्या सुगंधाकडे आकर्षित होतात लहान, सुंदर दिसणारी फुलपाखरं आणि रंगीबिरंगी हमिंग बर्ड सारखे पक्षी. फुलपाखरं फुलांमधून मध गोळा करतात. कॅक्टस आणि फुलांच्या या नात्यात एक मोठा संदेश दडलेला आहे. कठीण परिस्थितीतही सौंदर्य फुलवू शकतात. कॅक्टस शिकवतो ताकद आणि सहनशीलता, आणि फुलपाखरू शिकवतो मुक्त आणि रंगीन जगणं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की झाडे वाचवा, निसर्गाची देण आहे. नाहीतर आपलं आयुष्य सोडा, येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल. विचार करा, झाडे लावा, झाडे जगवा आणि महत्वाचं म्हणजे झाडे वाचवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.